तो आत्ताचा टॉपिक आहे वॉटर मॅनिफेस्टेशन विथ एंजल. आता वॉटर मॅनिफेस्टेशन म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे, बरोबर ना? सो पाण्याचा एक गुण आहे की पाणी बऱ्याच चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी ऍब्झॉर्ब करतं. मग आपण या पाण्याला अफर्मेशन देऊन ते पाणी जर ग्रहण केलं तर बऱ्याच गोष्टी आपण मॅनिफेस्ट करू शकतो. त्यातल्या त्यात जर तुम्ही रेकीचे साधक असाल किंवा एंजलचे साधक असाल तर तुमचं मॅनिफेस्टेशन खूप फास्ट होतं. ठीक आहे, आणि त्यासाठी आपण पाण्याचा वापर करणार आहोत तिथे मॅनिफेस्टेशनसाठी. सो तो कसा करायचा आता आपण जाणून घेऊया. पाण्यामध्ये पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी ऍब्झॉर्ब करण्याची एक कॅपॅसिटी असते. त्यात व्हायब्रेशन, इंटेन्शन, म्हणजे आपलं पाण्यामध्ये पाण्याचे व्हायब्रेशन चेंज केले, त्याच्यामध्ये इंटेन्शन टाकले आणि एंजलिक ऊर्जा जर दिली तर तुमची इच्छा कोणतेही तुमचं मॅनिफेस्टेशन पूर्ण होतं. सो आपण असं म्हणू शकतो एक फॉर्म्युला आहे, वॉटर पाणी प्लस एंजलिक एनर्जी प्लस युअर इंटेन्शन इज इक्वल टू फास्ट मॅनिफेस्टेशन. ठीक आहे, मग हे कधी वापरायचं, हे सगळं कधी करायचंय? एकतर सकाळी अर्ली मॉर्निंग जेव्हा तुम्ही उठता तेव्हा आपलं पहिलं काम काय असतं? पाणी प्यायचं. सो अर्ली मॉर्निंग सकाळी उठल्यानंतर किंवा संध्याकाळी पण तुम्ही करू शकता, असं काय नाही. पण आपल्या दिवसाची सुरुवात साधारणतः सकाळी होते आणि सकाळी जी सुरुवात होते, ज्या इंटेन्शनने तुमची तुमची सुरुवात होते तेच व्हायब्रेशन कायम तुमच्या बरोबर असतात. म्हणून इट्स राईट टाइम की तुम्ही अर्ली मॉर्निंगला करा, सकाळी. किंवा आणखीन ऑप्शन आहे फुल मून, पौर्णिमेला सुद्धा करू शकता. रोज डेली सुद्धा तुम्ही करू शकता, पण अर्ली मॉर्निंग किंवा संध्याकाळी. याच्यामध्ये काय आवश्यक आहे तर तुमचं मन शांत असायला पाहिजे. तुमच्या मनामध्ये कुठलेही प्रश्न नको. तुमचं मन शांत असायला पाहिजे, मनामध्ये कुठलेही प्रश्न नको. व्हायब्रेशन चांगली हवी आहेत, हॅपी व्हायब्रेशन हवी आहेत. आता काय करायचं, एक ग्लास घ्यायचे, त्या ग्लासात पाणी ठेवायचं. कुठलंही ग्लास घ्या बरं, काचेचं, स्टीलचं, तुमच्याकडे सोन्याचं असेल तर सोन्याचं घ्या, चांदीचं असेल तर चांदीचं घ्या, कोणतेही घ्या. त्या ग्लासात पाणी घ्यायचे. तुमची जी काही इच्छा मनात आहे ती बोलायची आहे. तुम्ही बेडरूम मध्ये बसाल तर बेडरूम मध्ये एका शांत जागेवर बसायचे. 2 मिनिटाचं काम आहे हे, फक्त 2 मिनिटं शांत जागी बसायचे आणि एंजलिक एनर्जीला इन्व्हाइट करायचे. हातामध्ये ग्लास पकडायचे आणि एंजलिक एनर्जीला इन्व्हाइट करायचे. आणि काय म्हणायचे? लिहून घ्या. त्या पाण्यावर असं हात ठेवायचा. आता हे पाणी आहे सपोज, त्या पाण्यावर असं हात ठेवायचे. ओके, हे सपोज माझ्यासमोर ही पाण्याची बॉटल आहे. मग त्या बॉटलवर असं हात ठेवायचंय तुम्हाला. ग्लास नाही ना हो इकडे आपल्याकडे. कुठे आहे? नको, जाऊ द्यात. आणि हात ठेवून तुम्हाला एंजलला कॉल करायचे. एंजलला कॉल करून या पाण्याला अफर्मेशन द्यायचे. कसं द्यायचं मी सांगते. हात ठेवा आणि बोला. लिहून घ्या आधी. डिअर एंजल्स, मी मराठी आणि इंग्लिश दोन्ही सांगते हा. डिअर एंजल्स, प्लीज ब्लेस दिस वॉटर विथ युअर डिवाइन लाईट. प्लीज bless this water with your divine light. Oh dear angels, guardian angels, Archangel Michael, please bless this water with your divine light.
सेकंड सेंटेन्स, प्लीज ऍक्टिव्हेट धिस वॉटर, प्लीज ऍक्टिव्हेट धिस वॉटर फॉर मॅनिफेस्टेशन. प्लीज ऍक्टिव्हेट दिस वॉटर, या पाण्याला ऍक्टिव्हेट करा. कशासाठी? माझं मॅनिफेस्टेशन होण्यासाठी. आता मराठीत सांगते. ओ डिअर एंजल्स, गार्डियन एंजल्स, मायकल आर्क एंजल्स, कृपा करून या पाण्याला ब्लेसिंग्स द्या, आशीर्वाद द्या. या पाण्याला ऍक्टिव्हेट करा, जेणेकरून माझं मॅनिफेस्टेशन लवकरात लवकर पूर्ण होईल. जेणेकरून माझी मॅनिफेस्टेशन पॉवर वाढेल किंवा माझं मॅनिफेस्टेशन लवकरात लवकर होईल. हात ठेवायचे आणि तुम्हाला सतत 2 ते 3 मिनिटं बोलत राहायचंय. दोन्ही हातामध्ये असं एका हातामध्ये ग्लास पकडा, वाटल्यास एक हात वरून ठेवा तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि जेव्हा डोळे बंद करून हे सगळं बोला, तेव्हा एक गोल्डन लाईट बघायची आहे त्या पाण्यामध्ये. डोळे बंद करायचे, त्या पाण्याभोवती एक गोल्डन लाईट बघायची आहे. व्हाईट लाईट बघा किंवा गोल्डन लाईट बघा, जसं तुम्हाला जमेल तसं. आणि मनातल्या मनात म्हणा, धिस वॉटर इज नाव, धिस वॉटर इज नाव चार्ज विथ एंजलिक व्हायब्रेशन. धिस वॉटर इज नाव चार्ज विथ एंजलिक व्हायब्रेशन. हे पाणी आता एंजलिक व्हायब्रेशनने परिपूर्ण झालेलं आहे किंवा एंजलिक ऊर्जांनी परिपूर्ण झालेलं आहे. दिस वॉटर इज नाव चार्ज विथ एंजलिक वॉटर व्हायब्रेशन. आणि मनातल्या मनात तुमची ती इच्छा बोलायची आहे. कुठलीही तुमच्या मनातली इच्छा बोलायची की हे पाणी ग्रहण केल्यामुळे, हे आता पाणी जे आहे ते एंजलिक ऊर्जाने परिपूर्ण आहे. हे पाणी ग्रहण केल्यामुळे माझी फलाना फलाना इच्छा पूर्ण झालेली आहे. आय एम रिसिव्हिंग अबंडन्स किंवा आय एम, काही बोलू शकता तुम्ही. मनी इज फ्लोईंग इझिली इन टू माय लाईफ. आय एम अट्रॅक्टिंग द राईट ऑपॉर्च्युनिटीज इन माय लाईफ. काही तुम्हाला जे हवंय ते. माय रिलेशनशिप इज हील्ड, माझी रिलेशनशिप हील्ड होत चाललेली आहे. मराठीत बोला, इंग्लिशमध्ये बोला, व्हॉट एव्हर. माझं जीवन आता समृद्ध होत चाललेलं आहे. मी माझ्या जीवनामध्ये प्रेम, शांती अट्रॅक्ट करीत आहे किंवा आकर्षित करीत आहे. माझ्या जीवनामध्ये मी नेहमी चांगल्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज, संधी अट्रॅक्ट करीत आहे. किंवा असं पण तुम्ही म्हणू शकता, आज माझा दिवस या एंजलिक ऊर्जा, सॉरी, हे पाणी एंजलिक ऊर्जाने परिपूर्ण असल्यामुळे आजचा माझा दिवस, हे पाणी ग्रहण केल्यामुळे आजचा माझा दिवस खूप छान, आनंदाचा, उत्साहाचा गेलेला आहे. आणि ते पाणी तुम्ही ग्रहण करायचं, पियायचं. त्या पाण्याला 2 मिनिटं, एक सेकंड बघ, 1-2 सेकंड बघायचं आहे. तो पूर्णपणे एंजलिक ऊर्जाने भरलेला आहे असं तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचंय. तुमचे इंटेन्शन त्यात टाकायचे आहेत आणि त्यानंतर ते पाणी तुम्हाला ग्रहण करायचंय. आणि नंतर म्हणायचे, प्लीज ओ एंजल्स, प्लीज कॅरी माय इंटेन्शन टू द युनिवर्स. युनिवर्समध्ये माझे इंटेन्शन पाठव. ओ एंजल्स, प्लीज कॅरी माय इंटेन्शन टू द युनिवर्स. किंवा हे युनिवर्स, माझे इंटेन्शन या, सॉरी, हे ओ एंजल्स प्लीज, मराठीमध्ये सांगते, सॉरी. ओ एंजल्स, माझे जे काही इंटेन्शन्स आहेत ते या युनिवर्समध्ये पाठवा. प्लीज कॅरी माय इंटेन्शन टू द युनिवर्स. त्यानंतर ते पाणी ग्रहण करा, पिया. आणि थोडंसं व्हिज्युअलाइज करायचं की ते पाणी ग्रहण केले तुम्ही, ते पाणी तुमच्या ऑरामध्ये, शरीरामध्ये, पूर्ण सेल्समध्ये उतरलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी ग्रॅटिट्यूड म्हणून म्हणायचंय, आय रिसीव्ह माय मॅनिफेस्टेशन विथ ग्रॅटिट्यूड. आय रिसीव्ह माय मॅनिफेस्टेशन विथ ग्रॅटिट्यूड.
किंवा माझी मनातली जी इच्छा आहे ती पूर्ण झालेली आहे. थँक्यू सो मच. थँक्यू एंजल्स फॉर मॅनिफेस्टिंग माय डिझायर असं पण म्हणा. थँक्यू एंजल्स फॉर मॅनिफेस्टिंग माय डिझायर. आय ट्रस्ट युअर डिवाइन टायमिंग. थँक्यू एंजल्स फॉर मॅनिफेस्टिंग माय डिझायर. आय ट्रस्ट युअर डिवाइन टायमिंग असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. बरं, हे एनर्जाइज केलेलं पाणी तुम्ही तुमच्या मुलांना सुद्धा देऊ शकता. एक्झामसाठी तुम्ही तुमच्या मुलाला इंटरव्ह्यूसाठी देऊ शकता, किंवा कुठल्याही महत्वाच्या कामासाठी तुम्ही स्वतः जाणार असाल, तुमचे हस्बंड जाणार असतील, मुलं जाणार असतील, तर प्रत्येकाला तुम्ही हे चार्ज केलेलं पाणी द्यायचं आहे. पण त्याआधी तुमचं अटेनमेंट झालेलं असणं फार गरजेचं आहे. क्लिअर? त्याचबरोबर आता पुढे जाऊन सांगणार आहे मी. याच पाण्याच्या खाली तुम्ही काही स्विच वर्ड सुद्धा लिहू शकता आणि ते पाणी तुम्ही चार्ज करून कोणाला पण देऊ शकता. जेव्हा स्विच वर्डचा टॉपिक येईल तेव्हा आपण ते कव्हर करू. सो आतापर्यंत इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? एनी डाऊट्स, क्वेश्चन? हा, असेल तर विचारा बरं आताच. आणि सगळ्यांचे व्हिडिओ ऑन पाहिजे, नाहीतर मला वाटेल तुम्ही झोपलात. येस, काही क्वेश्चन असेल ते विचारा. माझं पण पाणी आता चार्ज झालंय, तो आता आपण हे सगळे पिऊ शकतो. जसं स्वामींचा तारक मंत्राने आपण पाणी पितो, तसंच हे सुद्धा एंजलिक ऊर्जाने परिपूर्ण पाणी ग्रहण केल्यानंतर बऱ्याच गोष्टी आपल्या जीवनामध्ये मॅनिफेस्टेशन करण्यासाठी हेल्प होते. कारण आपण सगळ्यांनी रेकी केलेलं आहे, आता आपण एंजल केलेलं आहे, म्हणजे आपल्या एनर्जीच आता दुप्पट वेगाने वाढलेल्या आहेत. त्यामुळे कुठलंही तुमचं काम 200% एनर्जीने परिपूर्ण होतं, लक्षात ठेवा. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? ओके.